सन्माननीय प्रमोदजी खंडागले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर. वेलकम प्रमोदजी खंडागले साहेब. शेवटची 2 मिनिटं असतील काटे संघाला. या 2 मिनिटांमध्ये जर आपण सामना सुरू केला नाही तर आयोजकांच्या वतीने आपणास पॅनलाइज केलं जाईल. एवढं लक्षात ठेवायचं आहे. काटे संघ शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आपण जर क्षेत्ररक्षण लावून घेतलं नाही तर आपणास आयोजकांकडून पॅनलाइज केलं जाईल. येस, जाऊया आपण. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान करण्यासाठी कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करा. कॅमेरामॅन व्यासपीठ कव्हर करा आपण. सन्माननीय प्रमोदजी खंडागले साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी कपिलदादा चौधरी आपणास विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी खंडागले साहेब यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व, पूर्णागावचे सन्मान्य उद्योगपती आज नक्कीच ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. गावदेश पूर्णा संघावर अपार प्रेम, अपार निष्ठा ज्यांची आहे, नेहमीच त्यांचं सहकार्य गावदेश पूर्णा संघाला लाभलेलं आहे असे प्रमोददादा खंडागले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान कपिलदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जाईल. पाहू शकता गुलाबी थंडीमध्ये प्रेमाची उबदार शॉल, या स्पर्धेचा सुगंध वाढवणारं पुष्पगुच्छ त्यांना बहाल करण्यात येत आहेत. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात. या स्पर्धेची खऱ्या अर्थाने शोभा वाढवली त्याबद्दल आपला हार्दिक आभार व्यक्त करतोय. चला जाऊया आपण मैदानात. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा एक स्वागत आणि सन्मान करणार आहोत नंदकिशोर खारबाव संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्मान्य सदस्य संदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत नंदकिशोर खारबाव संघाचे संदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय आपण. आणि या दिवसाचा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते काटे टीम. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर झाल्या पाहिजेत. युअर टाइम स्टार्ट नाऊ. इथं आम्ही टाइम सेट करतो. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्ण करायचे आहेत. या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. सो वेलकम ऑल प्लेयर्स, वेलकम ऑल व्ह्युअर्स अँड वेलकम ऑल लिसनर. मनेश आणि विजय ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल मच्छिंद्र पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट.
हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, मारण्याचा प्रयत्न केला होता, अगदी ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पहिला चेंडू चांगली सुरुवात या ठिकाणी मिळते मनीषच्या विरुद्ध मच्छिंद्र पाटीलला. ऑप्शनच्या किंचित बाहेरचा चेंडू, इन स्विंग चेंडू आपण बघितला आणि इन स्विंग चेंडूवर कुठल्याही प्रकारचं तिथे चान्स नव्हता बॅट्समन मनीषला. मनीष एक चांगला फलंदाज आहे, मात्र मनीषला दाखवून द्यावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये की मी चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकतो, कारण ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची स्पर्धा आहे आणि या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये पहिलं हे षटक या सामन्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाज तयार होतोय मच्छिंद्र पाटील. नेक्स्ट बॉल, हा चेंडू लॉफ्टेड केलेला आहे, मिड विकेट सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय, कोणीही रोखू शकत नाही चेंडूला. सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजी खराब नाही, मात्र पटका किती जबरदस्त आहे बघा. टायमिंग प्रॉपर लाभलं मनीषला आणि त्या टायमिंगच्या आधारावर त्याने अगदी फ्लिक केला चेंडूला. स्वीप आणि फ्लिकचं मिश्रण पाहायला मिळालं. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला चौकारासाठी. श्रीगणेशा केला जातोय जयदुर्ग सुरेश संघाच्या धावसंख्येचे 4 ने. हाही चेंडू बॅकफुटला गेले पॉइंट क्षेत्रामध्ये. ओहो, चांगला प्रयत्न होता तिथे, परंतु झेल सुटतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनीष डेंजर एंडला, परंतु 2 धावा पूर्ण करतील. चांगला प्रयत्न केला गेला होता 38 सर्कलमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये, कारण हा चेंडू जर हाताला लागला नसता तर निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. परंतु आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 6 पोचते. दोन्ही संघांना सूचना असेल 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहिजे. लॉफ्टेड शॉट, इथे मात्र कव्हरच्या वरून चेंडू केलेला आहे. व्हॉट अ शॉट. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. 4 धावांसाठी मणीच्या बॅटमधून आलेला आणखी एक दणदणीत चौकार. सन्मान्य प्रेमनाथजी नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत. रोटरी क्लबचे माजी सन्मान्य अध्यक्ष, सुस्वागतम, वेलकम. त्यानंतर द्वारकानाथ म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. म्हात्रे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. खूप मांदियाळी 3 दिवस आपण पाहणार आहोत पाहुण्यांची. हाई लॉफ्टेड शॉट, ग्रेट शॉट, ग्रेट शॉट, ग्रेट शॉट. चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. पॉवर प्ले मध्ये अंधाधुंद फलंदाजी नाही, तर पॉवर प्ले मध्ये अगदी धूमधडाक्यात सुरुवात केलेली आहे बॅट्समन मनीषने. मनीषच्या मनामध्ये काय होतं ते त्याने सांगून दिलेले. व्हॉट अ बॅटिंग. इथे मात्र ब्लॉक होल मध्ये टाकले. खरं तर ह्या चेंडूंची गरज होती. इथे मात्र चिंतामण घरात यांची रेस लागलेली आहे, चेंडूची आणि चिंतामण घराची. मात्र चेंडू रेस जिंकतोय. चेंडू ओव्हर थ्रोच्या रूपाने सीमारेषा पार, चौकार. तर या चेंडूवर 5 धावा मिळाले. तितर बितर झालेला आहे काटे संघ. पहिल्या षटकामध्ये मनीषने जे आक्रमण केलं, अगदी सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणतो तशी सर्जिकल स्ट्राईक पाहायला मिळाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करेन गावदे स्पोर्ट पूर्णा आणि नंदकिशोर खारबाव, दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. दोन्ही संघांचे हार्दिक स्वागत. मात्र 4 षटकं संपल्यानंतर टॉससाठी येणं खूप महत्त्वाचं आहे. वेलकम. येस, वेलकम. या ठिकाणी उपस्थित होत आहेत कामतगर संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगर आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसणार आहे. पहिला सामना त्यांचा होणार आहे जयगावदे वडूनगर संघाविरुद्ध. वेलकम, सुस्वागतम. चला सामन्याला लगेच आपण सुरुवात करूया. दुसरं षटक, पहिलं षटक खूप महागडं ठरलं खरं तर. गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांचं. आता मात्र मच्छिंद्र पाटील गेल्यानंतर महेश पाटील. विकास पाटील क्लासिकल पर्सनॅलिटी, कामतगर गावचे एक नक्कीच जबरदस्त संगीतवादक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, शिस्तबद्ध व्यक्तिमत्व विकास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. त्यांच्या मार्फत दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक.
कमबॅक करावं लागेल. खूप चांगली फलंदाजी पहिल्या षटकात झाल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाजीला पाचारण केलेले महेश पाटीलला 2 धावा पूर्ण. विजय पाटील तिथे आहेत. विजय पाटील एक जबरदस्त खेळाडू आहेत, गोलंदाज आणि फलंदाज. अष्टपैलू कामगिरी, मॅन ऑफ द सिरीज मागच्या स्पर्धेमध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं, मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक पटकावलं होतं. गोलंदाज तयार महेश पाटील विजय समोर. हो, इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील यस आणि अगदी समोर पकडलं होतं यष्ट्यांच्या. फलंदाज विजय पाटील बाद. दोन्ही संघांना विनंती असेल, 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये हवा आहे, कारण ही स्पर्धा लाईव्ह आहे. यानंतर येणाऱ्या सर्व संघांना, दोन्ही संघाचे 12th मॅन आहेत, सर्व संघांना विनंती असेल, स्पर्धा लाईव्ह आहे. तुम्हाला जर यूट्यूबवर व्यवस्थित स्कोरिंग पाहिजे असेल, उगाच तक्रारी करू नका, कारण तुमचा 12th मॅन जर समालोचन कक्षामध्ये नसेल तर स्कोरिंगला खूप प्रॉब्लेम येत असतात. त्यामुळे प्रत्येक संघाला विनंती आहे, 12th मॅन आणि सर्व नावं माहीत असलेला 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाहिजे. पुन्हा पुन्हा सूचना दिल्या जाणार नाहीत. आणि जी ही आपली फी आहे, सरळ सांगतोय, जी ही ऑफिशियल फी आहे ती टॉस उडवणे अगोदर गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघाकडे जमा करायची आहे. यस, ज्ञानेश्वर मुकादम आहे तिथे समालोचन कक्षामध्ये, त्यांच्याकडे तुम्ही जमा करायची. यस, समाजसेवक उद्योगपती गणेशजी खंडागले साहेब यांचं आगमन होत आहे. आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. कसं आहे, आता शब्दांचा खेळ करून जमत नाही देवाजी टावरे साहेब, सरळ सांगावं लागतं, तरच आपल्या म्हणजे मी तर खरं म्हणेन आग्रही लोकांना समजतं. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. चुकीला माफी नाही. वेगावर नियंत्रण नव्हतं, खरं तर दिशेवरही नियंत्रण नव्हतं. नितीन पाटील यशांच्या मागे आहेत, चांगलं यष्टीरक्षण करताना आपण, कारण त्यांच्या हातातून जर हा चेंडू गेला असता तर चिंतामण घरत यांनाही तिथे खूप कष्ट करावे लागले असते. चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय नितीन पाटील यांची. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवर चेंडू येत नाही. सिंगल आली, डबलचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि डबल काय येताना मात्र इथे फलंदाज बाद. चांगला फलंदाज अगदी नाहक बाद होतो इथे. आत्महत्या मी तर म्हणेन. कॉलिंग नव्हतं, चेंडू हातामध्ये मिळाला होता, चांगली फेक होती. कॉलिंग जर झाली असती तर ही दुसरी धाव घेण्याची काही गरज नव्हती, कारण भक्कम स्थितीमध्ये आहे जय दुर्गा स्पोर्ट सुरेश संघ. आज बालचंद टावरे, देवा टावरे आणि त्यांची पूर्ण टीम, खास करून हरेश पाटील असोत, राकेश टावरे असोत, यांच्यावर नजरा असतील. कपिलदादा चौधरी यांच्यावरही नजरा असतील. यष्ट्यांच्या मागे नेहमीच चांगली यष्टीरक्षण त्यांनी केलेलं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत, गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस नंदकिशोर खारबाव. टिट फॉर टॅट असेल. आयोजकांचा संघ असला ना स्पर्धेमध्ये की नक्कीच प्रेक्षकांची संख्या वाढते, आणि आयोजकांचा संघ शेवटपर्यंत असला तर त्या स्पर्धेला 4 चांद लागतात, कारण व्यासपीठ भरलं जातं आणि व्यासपीठावरून बक्षीसही भरपूर लागली जातात. न्यू बॅट्समन मुकेश, बॅटर मुकेश हा चांगला हार्ड हिटर फलंदाज आहे, याच्याकडून अपेक्षा येतात. तशी भक्कम स्थिती आहे. 25 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकामध्ये लागलेल्या आहेत जयदुर्गा स्पोर्ट सुरई संघाच्या. झंझावाती सुरुवात आपण बघितली पहिल्या षटकामध्ये. मनीषने 2 चौकार खेचले होते, 1 षटकार आणि 1 पंजा मिळाला होता त्याला ओव्हरथ्रोच्या रूपाने. महेश पाटील आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी जीवाचं रान करताना, हा चेंडू अगदी समोर पडला होता. वाटलंच होतं की पायांवर आदळल्यानंतर पंचांचं बोट आकाशात जाईल. यस, आणि पंचाने अपील उचलून धरलेला आहे. फलंदाज पहिल्या चेंडूवर पायचित. काय जबरदस्त अंपायरिंग आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये जर तुम्ही बघाल तर अगदी प्लम एलबी समोर पकडला होता. खरं तर शॉटची जी निवड होती ती चुकीची होती,
कारण मधल्या एसटीवरचा चेंडू अगदी खोल टप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. असे चेंडू तुम्ही व्ही शेपमध्ये जर खेळले ना अगदी समोर, तर तुम्ही बचू शकता. कारण यॉर्करला क्रिकेटचा कॅन्सर असं म्हटलं जातं आणि या यॉर्करवर तुम्ही एकच फटक्याने बचू शकता, ते म्हणजे डिफेन्सिव्ह फटका. मात्र इथे डिफेन्सिव्ह फटका मारलेला नव्हता. फटक्याची निवड चुकीची होती बॅट्समन मुकेश पाटीलची. धावसंख्या धावफलकावर 25 बॅटर सुनील पाटील. हा लाफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ओहो, झेल घेण्याचा प्रयत्न का केला गेलेला नाही. एक धाव वाचवण्यापेक्षा एक गडी बाद झालेला कधीही मोठा असतो आणि फायद्याचं असतं. सुनील पाटीलच्या बॅटमधून 2 धावा आल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर 27 लागलेली. पायाभरणी खूप चांगली केली होती मनेशने. मात्र या षटकात मनेश क्रीजपासून म्हणजे स्ट्राईकपासून दूर राहिलेले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका अजून खाल्लेला नाही आहे या गोलंदाजाने. हो हो, जेन्युइन इन कटर, जेन्युइन इन कटर. जवागल श्रीनाथची आठवण व्हावी असा हा इन कटर आपण बघितला. वॉट अ बॉल. डॉटने समाप्ती करतो आपल्या षटकाची महेश पाटील. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे 3/27. मनेश खेळपट्टीवर खेळतोय वैयक्तिक 21 धावांवर. सुनील पाटील वैयक्तिक 2 धावांवर खेळतायत. 11 मिनिटं झाली 2 षटकांना. तुमच्याकडे 4 मिनिटं आहेत शेवटच्या म्हणजे तिसऱ्या षटकाला. त्यानंतर मात्र आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. मोहनदादा भोईर आमचे समालोचन परिवाराचे उपाध्यक्ष. एकच वादा मोहनदादा आज आमच्या जोडीला आहेत. नक्कीच एक जबरदस्त पहाडी आवाज. मित्रांनो, लग्न समारंभ सुरू आहेत. मंगळाष्टक गायनासाठी जर तुम्हाला एक पहाडी आवाज हवा असेल तर नक्कीच आपल्या शुभकार्यात मोहनदादा भोईर यांना विसरू नका. ऑलवेज अवेलेबल असतात मोहनदादा भोईर. वेलकम दादा, आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वर मुकादम बंदे में हे दम नाव आहे. ज्ञानेश्वर मुकादम आमच्या जोडीला समालोचन कक्षामध्ये गुणलेखकाच्या भूमिकेत असतील. ओम फोटोच्या माध्यमातून अनिल केणी यांनी ही स्पर्धा जगभर लाईव्ह दाखवण्याचा चंग बांधलेला आहे आणि चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय ओम फोटोच्या माध्यमातून. सर्व कॅमेरामॅन चांगली वर्किंग करतायत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. प्रवीण माळी तिसरे षटक घेऊन येईल. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, इथे मात्र पडल्यानंतर चेंडू पिच झाला. आपण पाहतोय ऑफ साईडला. सकाळचं वातावरण आहे, स्विंग गोलंदाजी पाहायला मिळते. वेलकम सन्मान्य कौस्तुभजी पाटील साहेब, आपल्या या क्रीडानगरीमध्ये या व्यासपीठावर मनस्वी हार्दिक स्वागत. एक डॅशिंग पर्सनॅलिटी काय असावी कौस्तुभ पाटील साहेबांच्या कडे बघितलं तर समजते. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे आणखी एक डॉट चेंडू. कमबॅक कसं असावं. चिंतामण घरत यांनी खूप नक्कीच आपल्या संघाला भरभक्कम बनवलेलं आहे. बिना स्पर्धा त्यांनी जिंकली आणि तिथून या संघाने कात टाकली. वन मॅन शो संदेश वखारे यांची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये काटे संघ अंतिम विजेता ठरला होता. ओहो, लॉफ्टेड शॉट, स्लॉक स्वीप. दिलीप रघुनाथ उमराटकर स्टँडला सलामी देणारा हा बहारदार षटकार. बघा ही फटक्याची निवड बघा किती जबरदस्त होती. 2 बॉल बघितले, त्या फलंदाजाने अक्रॉस द लाईन अँगल गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र अक्रॉस द लाईन येऊन स्लॉक स्वीप केला. व्हॉट अ शॉट. षटकार. प्रवीण माळी पुन्हा एकदा. इथे चेंडू पायांवर अदलतोय. नाही, पंच सहमत नाहीयेत अपीलला. सिंगल आली, डबलचा प्रयत्न होणार. विकेट किपर अगदी बाउंड्री लाईनवर जाऊन तिथं स्वतः फिल्डिंग करतायत. 3 धावा धावपलकावर लागल्या. आय थिंक लेग बायच्या रूपाने. येस, 36 धावा धावपलकावर होत आहेत. पंच लेग बाय आहे ना कडू सर? लेग बाय, येस. यानंतर गावदे स्पोर्ट पूर्ण आणि नंदकिशोर खारबाव हे दोन्ही संघ आमने सामने टाकणार आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस अनिवार्य आहे, अन्यथा आपणास पॅनलाइज केला जाईल. प्रवीण माळी षटकार खाल्यानंतर कमबॅक.
हा फुल टॉस है, स्वांग किल्ला है, कोई मौका नहीं, ये आया फिर से एक बार चौका। पहिले दोन चेंडू ज्या टप्प्यावर टाकले होते, ज्या लाईन आणि लेंथमध्ये टाकले होते, कुठे ना कुठे ती लाईन आणि लेंथ बिघडवली मनेशने आणि तिथून मात्र ह्या गोलंदाजाचं चक्र फिरलं। षटकातील शेवटचा चेंडू, लॉफ्टेड शॉट, मिडल ऑफ बॅट, चेंडू जातोय काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी अफलातून षटकार। काय प्रोफेशनल बॅटिंग सुरू आहे खरं तर मनीष आणि त्यानंतर सुनील पाटील यांची, कारण हा गोलंदाज अँगल गोलंदाजी करत होता राऊंड द विकेटने, त्याचे टप्पे बघितले, अगदी बाहेरच्या अंगाला तो चेंडू पिच करत होता आणि त्या अनुषंगाने फलंदाजाने काय केलं, अक्रॉस द लाईन आलं, अगेन द स्पिन खेळले, स्पिन जास्त होत नव्हते, स्विंग होत होते बाहेरच्या अंगाला, मात्र अगेन द स्विंग खेळून 2 षटकार हाणले आणि त्यानंतर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 46 लागलेले आहेत। स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जयदुर्गा सुरे संघ। काल पूर्ण दिवसात आपण बघितलं, शेवटच्या सामन्यामध्ये स्वराज्य स्पोर्ट कशेळी आणि जय कालिका माता काळवार या संघामध्ये घमासान झालं होतं, मात्र दमन चषक विजेता जय कालिका माता काळवार संघ जबरदस्त परफॉर्मन्स करून सुपर 3 मध्ये पोहोचला। वेलकम TDC बँकेचे मॅनेजर सन्माननीय संदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे संदीपजी। अर्थकारण खूप महत्त्वाचं असतं, स्पर्धा असो किंवा घरी कार्यक्रम असो, अर्थकारण खूप महत्त्वाचं असतं, कारण सर्व सोंग तुम्ही करू शकता, पैशाचं सोंग कधीही करू शकत नाही। वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम। थँक्यू सो मच मोहनदादा भोईर। जाऊया आपण टॉससाठी। डीजे प्रेमनाथजी नाईक साहेब, संदीपजी चौधरी साहेब, मान्यवरांना विनंती असेल ही टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। रोटरी चषक 2025 या स्पर्धेचा आपण दुसऱ्या सामन्याचा टॉस करत आहोत। संदेश असा होतो दादा, तुम्ही थोडं असं संदेश असा तर आपण टॉस करतोय। मी पहिल्यांदा कॉईनची ओळख करून देईन। एका बाजूला रोटरी चषक 2025, एका बाजूला गावदेवी स्पोर्ट पूर्णा। तर सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस करतोय। कॉलिंग कोण करेल दादा साहेब, झाकून ठेवा। कॉलिंग यस गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघाचे कॅप्टन करतील राकेश टावरे। गावदेवी पूर्णा असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु त्यांच्या संघाने त्यांना मात्र इथे टॉस जिंकू दिलेली नाहीये। पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवा। आपलं खूप खूप आभार। संदेश टॉस जिंकलेले निर्णय काय आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू। एक काल असा होता संदेश, नंदकिशोर खारभाऊ संघ म्हटला की एक नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये दादा संघ वाटायचा, कुठं ना कुठं बिनसतंय। गेली 2 सीझन आपण पाहतोय, नक्की काय कारण आहे? आमच्याकडं प्रॅक्टिस तर साठी ग्राउंड अवेलेबल नाही, त्यामुळे आमची मुलं प्रॅक्टिस करत नाही, मॅच टू मॅच खेळतात। आणि दुसरं कारण म्हणजे आमच्या संघामध्ये 4 वर्ष झाले खेळाडू पण चेन्नई आहेत, तेच खेळाडू आहेत, तेच चेहरे। प्रत्येक संघामध्ये नवीन नवीन चेहरे आले, ते 101 चांगले खेळाडू आहेत ना। आपली स्पर्धा पण मोठ्या स्पर्धा होतात, त्यामुळे खेळाडू पण चांगले येतात। मी म्हणेन इथे आल्यानंतर कसं वाटलं आयोजन नियोजन पाहून? बंद्रा मारुती काल्लेर ग्राउंड बोलला तर खेळाडू बॅट्समनसांची तर चांगलीच आहे, गोलंदाजाचा कर्दन काल ही खेळपट्टी आहे।
नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा. राकेश टावरे माझ्या जोडीला आहेत, स्वतः आयोजन नियोजन करताना. नक्कीच ही स्पर्धा आणि त्यानंतर क्रिकेट खेळताय, या स्पर्धेविषयी काय सांगाल? स्पर्धेविषयी बोलायचं म्हणजे रॉटरी चषक 2025 हा गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित आहे आणि या क्रिकेट स्पर्धे घडवण्यासाठी आमच्या सर्व सदस्यांनी आणि खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि तो मेहनतीचा फल सर्वांना दिसत आहे. काय तो आम्ही केले तसेच रॉटरी क्लबचे जे प्रेसिडेंट आहेत मनीष खंडागले साहेब, त्यांचे पण खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला जास्त सपोर्ट केलेले आहे आणि ही स्पर्धा भरवण्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. एकूणच रणनीती कशी असेल? प्रथम फलंदाजी करायची आहे. बघूया तर रणनीती देवा टावरे आहे, हर्षद आहे, हरीश पाटील आहे आणि किशोर पटेल जास्त जिम्मेदारी असेल बॅटिंगसाठी. बघूया आता काय होते, शेवटी क्रिकेट आहे. तुमच्या संघालाही खूप खूप शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन माझ्या जोडीला होते. मित्र हो, टॉस जिंकलेले आहे नंदकिशोर खारबाव संघाच्या संदेश पाटील कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारून राकेश टावरे यांच्या गावदी स्पोर्ट पूर्ण संघाला आमंत्रित केलेले फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. एकच वादा मोहनदादा. थँक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्व. थोडा डीजे थोडा आवाज दे बेटा, थोडासा आवाज वाढवायचा. हॅलो हॅलो. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय, एक आगरी समाजातील नामांकित असं व्यक्तिमत्व, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आगरी समाजाचं एक पाऊल पुढं सन्माननीय आमचे गुरुवर्य प्रेमनाथ नाईक सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी प्रेसिडेंट यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती देखील आहे, अतिथी देव भव, अतिथ्य देवाचा मान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आमच्या मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष संजयजी पाटील, आपण आपल्या शुभ असे दादांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी प्रेसिडेंट आणि आमचे गुरुवर्य आगरी समाजातील एक उत्तम असं व्यक्तिमत्व, अतिशय शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व सन्मानित प्रेमनाथ नाईक सर यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यानंतर खऱ्या अर्थानं कबड्डी महर्षी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. सन्मानित द्वारकानाथ म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थानं फार वर्षापूर्वी आम्ही त्यांचं नाव फक्त ऐकून होतो, मात्र प्रत्यक्ष बघण्याची वेळ बऱ्याच वर्षानंतर देखील आली. कबड्डी महर्षी, एक उत्तम कबड्डीपट्टू म्हणून खऱ्या अर्थाने या भिवंडी तालुक्यात नव्हतं, ठाणे जिल्ह्यामधून ज्यांचं आवर्जून नाव घेतलं जायचं ते द्वारकानाथ दादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर TDC बँकेचे ब्रँच मॅनेजर संदीप चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. TDC बँकेचे ब्रँच मॅनेजर सन्माननीय संदीपजी चौधरी साहेब देखील आज या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आणि खास करून आमच्या पोळेगावचे लाडके जावई आणि खऱ्या अर्थानं मला वाटतं त्यांचा वाढदिवस आहे, सुनीलजी भोईर, आपण कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज तुम्हाला सूचना नसून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आज मला वाटतं वाढदिवसाचा खर्च आम्ही करू, पण तुम्ही आमच्या स्टेजवर या. त्यानंतर आमचे भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 प्लेस संघटनेचे एक विशेष निरीक्षक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची नियुक्ती झालेली आहे, दापोडगावचे सुप्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांची ओळख आहे आणि वीरतानी दापोडे संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू देखील आहेत, आनंद भाऊ पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करताना गोलंदाज विजय पाटील. सध्या संघाची अद्यवस्थिती आपण पाहतोय बिनबाद 7. दापोडेगावचे सुपुत्र आणि समाजसेवक सन्मानित राजू पाटील यांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. तुम्हा आम्हा सर्वांची खऱ्या अर्थाने संस्कृती, भारतीय संस्कृती आहे, अतिथी देव भव, अतिथ्य देवासमान असतो आणि अतिथींचं मान्यवरांच्या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने आमचे परममित्र आणि नंदकिशोर खारबाव या संघाचे करता धरता
आज खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही देखील भगवंताला परमेश्वराला आई जगदंबेला प्रार्थना करतोय की आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य लाभो. मग कलाक्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र असो, या सर्व क्षेत्रामधून त्यांनी यशाचं शिखर गाठावं अशी देखील आमच्या वतीनं आज आम्ही भगवंताला प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सांगतोय की सुनीलजी भोईर जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान गणेशजी खंडागले यांना देखील आपण करूया सन्मानित. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका सजलाय, चेंडू खाली क्षेत्र देखील दक्ष आपण पाहिला, काय कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला, रनिंग कॅच. क्रिकेटमधून खऱ्या अर्थाने झेलला फार महत्त्वाचं स्थान असताना ॲक्झिट आपण मैदानामधून ते चित्र देखील पाहिलं. काय कमालीचा झेल, काय जबरदस्त आपण उत्तम झेल कॅरी केला आणि महत्त्वाचा फलंदाज. फटका खऱ्या अर्थानं उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणता येईल, कारण की फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार गरजेचं असतं, जागेची निवड फार गरजेची असते. ऑन साईडला फटका गेला, थोडासा स्कायर शॉट होता, आकाशी फटका होता. क्षेत्ररक्षकाला आपण दक्ष पाहिलं आणि खऱ्या अर्थाने ते क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन की ज्यानं अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा झेल या ठिकाणी कॅरी केला. राकेश याचं कौतुक करूया, उत्तम झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. आणि महत्त्वाचा दुसरा फलंदाज गावदेव काटे संघाचा बाज होते. नेक्स्ट बॅट्समन मच्छिंद्र पाटील ज्युनियर. आज ओरिजिनल दिसत नाहीये. मिस टाइम स्ट्रोक, फलंदाज सफल झाला होता. हॅलो, आल्या पावली माघारी गेला, म्हणजे याला म्हणतात दीड दिवसाचा गणपती चौथीला थांबला नाही. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मानी भिकाजी पाटील ज्वाली कामोदर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, अष्टपैलू क्रिकेटर विकास पाटील यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. चला थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. पंचांना देखील विनंती, आपण वेळोवेळी थोडंसं ऑन करत चला. पंच तुम्हाला देखील विनंती करतोय, आपण देखील वेळेच्या संदर्भात खास करून जो संघ शतरक्षण करत संघाला आपण सजेशन करत चला, जेणेकरून या स्पर्धेला कुठल्या प्रकारचा विलंब उशीर होत नाही. बॅट्समन येतोय गणेश, संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. आणि मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान केलं जातं मान्य श्री भिकाजी पाटील ज्वाली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या मधल्या फळीतील अतिशय उत्तम फलंदाज. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आज ज्यांचा जन्म चालूच आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, आमचे लाडके जावई आणि नंदकिशोर खारबावे संघाचे करता धरता सन्मानित सुनीलजी भोईर यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आज जन्मदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा असतील. आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो, हीच भगवंताला देखील आम्ही आज प्रार्थना करतोय. ऑस्ट्रमच्या बाहेरचा चेंडू अंत्यप खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता नंतर फलंदाजाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांचं अपार कष्ट, अपार मेहनत आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी प्रेसिडेंट सन्मान्य मनीष खंडागळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनीष खंडागळे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपणच या स्पर्धेचे आयोजक आहात. मनीषजी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी, संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड. गणेश संघाची परिपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन गणेश मैदानामधून उतरलेला आहे. सध्या स्ट्राईक रोटेट करतोय, कुठल्याही चेंडूचा सामना आतापर्यंत केला नाही आहे. पहिला चेंडू पेस करताना गणेश, गोलंदाज राकेश. थोडा फुल्यांचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू जातो वाईड डिश, डीप लॉंग ऑनला, थोडंसं क्षेत्ररक्षक तंबल झालं, बॅकिंग उत्तम भेटली. मात्र ह्याच दरम्यान एक 2 धावा काढण्याची संधी. या 2 धावाने गणेश स्वतःचा कडून ओपन करतोय. संघाची धावसंख्या देखील 2 धावाने पुढं सरकते. धावसंख्या होती ती 11. 11 रन, लॉस ऑफ 3 विकेट अँड
सेकंड और प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या 3/11. हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे. लाईन चेक करावी गोलंदाजाला. एक अवांतर धाव. या अवांतर धाव संघात धावसंख्या होती ती 12. अतिशय प्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचा अतिशय वाखाण्य जो का आपण आयोजन पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते अर्थात देवाजी टावरीन ऑदर्स टीम गावदेवी पोहणा, त्याचबरोबर आमचे मनीषजी खंडागले, या सर्वांचा अपार कष्ट आणि अपार मेहनत त्यांच्या मेहनतीनं जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतोय, क्रिकेटचं बिग शो पाहतो, क्रिकेटचं महासंग्राम पाहतोय. थांबा 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 ओव्हर संपू दे, ओव्हर संपू दे. थांबा थांबा. अगेन्स्ट गोलंदाज राकेश. अक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू जातो डीपला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडासा कार्यशॉट आपण निश्चित पाहिलं होतं. चेंडू देखील थोडासा लँड झाला होता. आता स्क्वेअर ऑफ विकेट आपण कुठलंही क्षेत्ररक्षण नव्हतं. सेफ लँड झालं. चेंडूचं 2 धावा घेण्याची संधी झाली. पुन्हा एकदा गणेश याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली 14. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. मॅचेस मागे लागले तर काय करू. कालेरला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राकेश. चेंडूला सुंदर असा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण निश्चित पाहिला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. हा पलीकडे चेंडूला सुंदरसा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू सरळ वाडिश वाईट ऑफ लॉंगान समोरच्या ट्रॅव्हल झाला. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाज चांगला वेल होता तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावाने काठी संघाची धावसंख्या वाढते ती 16. तर जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर. मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. एक उत्तम पर्सनॅलिटी, उत्तम शरीर यष्टी ज्यांची आपण पाहतोय कौस्तुभ पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की माझं शरीर देखील असं असावं. एक उत्तम शरीर यष्टी, पिलदार शरीर यष्टी यांची कौस्तुभ पाटील यांच्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जातं. मात्र त्यासाठी मेहनत करावी लागते. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज येतोय सुनील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 16. उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवताना 42 धावांची गरज आहे. प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 21 धावांची सरासरी. मिशन थोडंसं इम्पॉसिबल आहे. मात्र नॉनस्टिक फलंदाज गणेश याच्याकडे ती ॲबिलिटी आहे. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. येणारे 11 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. 11 गेंदे शेष आहेत. 40 रनों की जरूरत. गेंदबाज सुनील पाटील. चेंडूला समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जातो वाडिश. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. मात्र या ठिकाणी कुठेतरी राकेश याला आपण थोडंसं नॉनस्टिक चा फलंदाज राकेश आपलं पॉपिंग क्रीज थोडंसं सोडू नये. नेक्स्ट न्यू बॅट्समन महेश. बघा आता काठी संघाला जर संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. कारण की कुठंतरी या सामन्यापासून काठी संघ थोडंसं आपण दूर पाहतोय.
जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या पटक्यांची अत्यंत गरज आहे. चौकार षटकांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे आणि ती क्षमता खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजाकडे. गणेश एक बेस्ट टेक्निकल बॅट्समन आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू तिथे स्वरूपांनी सुंदर साऊंडराईचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातो वायडिश डीप लॉंगांना चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकदा बघण्याची संधी. मात्र एक धाब्याने किंवा दुहेरी धाब्याने हा सामना आपण विजय संपादित करू शकणार नाहीये काठी संघ. जर सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्याची नितांत गरज आणि ते फटके मारण्याची क्षमता महेश पाटील याच्या बॅटमधून देखील आहे. विस्फोटक फलंदाज आहे, नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून पाहतोय. यास आणि पहिला चेंडू पेस करताना आउट ऑफ पार्क. मी म्हटलं होतं क्षमता आहे, विश्वास आहे आणि तो विश्वास संपादित करताना महेश पाटील पहिला चेंडू पेस करताना सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका ज्याच्या बॅटमधून सदला. चेंडूची लाईन ज्यानं जबरदस्त लवकर रिकव्हर केली. हॅलो, अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, व्हेरी नाईस वंडरफुल स्ट्रोक. आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका आपण पहिला महेशच्या बॅटमधून. आता मात्र थोडंसं संघ देखील कमबॅक करतोय. सन्मान्य महेशजी टावरे, आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, मात्र चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. यास वेल जज कॅच, एक तुमारी खामारी. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर गोलंदाज थोडासा कमबॅक करतो. महत्वाचा फलंदाज महेश याची पारी समाप्त. नेक्स्ट विजेंद्र येतोय. सन्मान्य अतिथीगण, उपस्थित पाहुणे, सर्व क्रीडा रसिक सर्वांचे बिग इव्हेंट मध्ये मनापासून स्वागत. हॅलो, विजेंद्र विजन खरंच नेक्स्ट बॅट्समन येतोय. चिंतामण घरत यांचा संघ आपण पाहतोय. गावदेवी काटे आणि खऱ्या अर्थाने त्याच्या नेतृत्वात तालुका क्रीडा संघास देखील उत्तम दर्जाची कामगिरी करतो. हा चेंडू अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाज विजेंद्र याला एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. बघा मित्र, या स्पर्धेची एक जबरदस्त संकल्पना पाहतो. देवाजी टावरे यांचं मी मनापासून कौतुक करेन की चालू हंगामाचा आपण जर विचार केला तर न्यू 40+ या स्पर्धामधून आतापर्यंत कुठं जेवणाची व्यवस्था झाली नव्हती. मात्र एकमेव पहिली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी जेवणाला सुरुवात झालेली. म्हणजे जेवण जे आम्ही पूर्वी देत होतो 1 वर्षापूर्वी, ते जेवण देवाजी टावरे यांच्या स्पर्धेमधून आता चालू झालेले आहे आणि ते सातत्यानं प्रत्येक संघानं द्यावं असं अध्यक्षांचं देखील म्हणणं आहे. आणि खऱ्या अर्थाने जेवणासाठी लागणारे तांदूळ आम्हाला ज्यांच्याकडनं उपलब्ध झाले ते महेश मिटकर टावरे, महेश टावरे स्वारी, तुम्हाला मिटकर बोललो त्याच्याबद्दल. 26 भरपूर आहेत बघा, द्यायच्याकडे ठरवा. ओम फोटो लाईव्ह अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची पेक आपण पाहिली. येणारी चेंडू 5 विजयासाठी 32 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. काठी संघ थोडासा बॅकफुटवर. गोलंदाज कमलाकर. समोर खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संप्रसार. चेंडू जातो मिड ऑफला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न चांगला आहे ना. नमस्कार. सन्मानित जितेंद्रजी चौधरी, आपण देखील कुठं प्रेक्षक माणसात आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. गावदेवी रेग्युलर ग्रामीण क्रिकेटचे जे प्रसिद्ध अध्यक्ष आहेत जितेंद्र चौधरी, आपण देखील कुठं प्रेक्षक मध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. फिल्डिंग कोणची आहे?
खारबाव संघाचा कॅप्टन आपण आपल्या पूर्व तयारीने राहायचं. या ठिकाणी चेंडूला पुलचा फटका आहे. चेंडू स्क्वेअर ऑफ इकडे आपण पाहतोय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. आता मात्र जवळजवळ कुठेतरी संघ देखील थोडासा पराभवाच्या खायेमध्ये, पराभव देखील थोडासा अटल झालेला आहे काठी संघाचा. थोडंसं चिंताग्रस्त आमचे चिंतामन घरत. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्कात आला. चेंडू मात्र बॅटची घेतो आउटसाइड एज. एस्टेच्या मागे भूषणच्या माध्यमातून सुरेख सुंदर जर कॅरी झाला आणि महत्वाचा बिग विकेट, बडी सफलता, बिग ब्लो, मोठा धक्का. नेक्स्ट बॅट्समन अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. जाता जाता केला इशारा. या फटक्यांची गरज अगोदर होती. ठेवला तर कुठं झाकून. पहचान में नहीं आए थे ना.